रोपेला पण अंतर बघितले. रोपेला 128 पायऱ्या आहेत. हे बघ तिथं खाली अर्धा पोचतो आहे. रोपेला 128 पायऱ्या उतरून जायचं. हेच काय रोपे हे तेच ना हेच रे ते समोर दिसते. हे काय समोर 3 खड्डे पाहायला मिळतात, त्याला धान्यांचे कोटर म्हणतात. कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला पाहिला असेल, त्या पन्हाळा किल्ल्यावरती 3 कोटर आहेत. गंगा, यमुना, सरस्वती असे 3 कोटर. तसेच रायगड किल्ल्यावर सुद्धा 3 कोटर आहेत. हा पहिला खड्डा 22 फुटाचा, दुसरा 20 फुटाचा, तिसरा 15 फुटाचा. महाराज या ठिकाणी धान्यात पुरवठा करायचे. महाराजांनंतर अनेक सत्ताला पेशवे या ठिकाणी कैदीने होते. कोणी चोरीला बाडी केली त्याला पेशवे 7 दिवस धान्य कोटर टाकायचे. कैद्याने जर का 7व्या दिवशी गुन्हा कबूल केला, 8व्या दिवशी त्याला वर काढायचे आणि डबल पोतेमध्ये भरून टकमोक करून खाली कन्वर्ट करायचे. खाली काही इमारती पाहायला मिळतात. अष्टप्रधान मंडईचे वाडे. मग शिवरायांच्या ताब्यामध्ये जेवढं का 365 किल्ले होते. 365 किल्ल्यांचा जो कागदपत्रावर होता, इथून चालला जायचं. शिवरायांचे 8 मंत्रिमंडळ होते. आपल्या इथं 5 वाडे पाहायला मिळतात. झाडीच्या पलीकडे 3 अशा 8 मंत्र्यांचे 8 वाडे आहेत. रायगड किल्ल्यावरती 3,500 लोकांची वस्ती होती. त्याला जेवढं धान्य लागन, धान्य लाकडी शिडीतून काढलं जायचं. समोर दरवाजा आहे, यातून किल्ल्यावरती पुरवठा जायचा आणि या 2 धान्यातून धान्य काढलं जायचं आणि तिसऱ्याला दरवाजा आहे. जर खाली मंत्रिमंडळ होते ना, धान्य किती लागतं माझं मोपन केल्याची जागा होती. तिसऱ्या कोठारामध्ये हा समोरचा डोंगर आहे ना, गुहिरीचा डोंगर आहे. गुरी म्हणजे गुहिरीचा डोंगर आहे. त्या पाठीमागे प्रतापगड आहे. वातावरण क्लिअर असलं इथून 8 गड किल्ले दिसतात. राजगड, लिंगगड, मकरंदगड, सोनगड, माणगड, प्रतापगड, महाबळेश्वर. त्या समोरच्या डोंगराच्या पाठीमागे प्रतापगड. डाव्या बाजूच्या भिंतीच्या समोर बघा धुक्यामध्ये उंच डोंगर पाहायला मिळते ना, राजगड महाराजांची पहिली राजधानी राजगड समोर आहे ते. हा शेवटचा धुक्यामध्ये. उंच दिसतंय ते. हा शेवटचा धुक्यामध्ये. ते 2 झाले. तांड्या कोटर बघून घ्या, एक पाहिलं तरी सेम सारखेच आहेत. फक्त मी वरच्या पिशीवर हात ठेवा. किती फूट आहे रे? 22 किती फूट आहे मित्र? 22 20 ते आजाला कुठे वाढायला वाढायला पलीकडचे आहे. हा त्या काळात लाकडी शिडीतून काढलं जायचं. मग असं काय वाट नाही. त्याला मगर असेल. काय बोललो तर मगर असेल म्हणतं. कुठं हे पडल म्हणते ते. वगैरे पुढे हे इकडे इकडे असं होईल. आता हे काय इकडचे मंत्रिमंडळाची घर. शिवरायांचे किल्ले अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ 8 मंत्रिमंडळ होते. तिथे आपल्याला 5 वाडे पाहायला मिळतात. आणि समोर झाडे ना, झाडीच्या पलीकडची ती वांगेला 3 आहेत. अशा 8 मंत्र्यांचे 8 वाडे. आणि हे पेशवेकाळी काहीतरी हे केलेलं आहे. विटांचं बांधकाम पेशवेकाळी. काही दिवसांना नाही तर मग हे 2 झाले, 3 4 झाले. 22 फूट झाले, त्याच्या पुढचा 20 फूट आणि त्याच्या पुढचा 15 फूट. मोबाईल वगैरे पडले नाही, पैसे काही उपयोगाचं नाही. तिकडे काय लागले आता परत त्या साईडला. फिरोजी इंदुलकर. मित्र हे समोरचं काय आहे? हा पाणी फिरतं निघून जाण्यासाठी मार्ग. हे काय हा बघा, या
भिंतीपासून ना समोरच्या भिंती पण पूर्णपणे महाराजांचा एकाला एक लागून 4 चौथरे आहेत. आणि जो हा पहिला चौथरा आहे अतिशय महत्वाचा चौथरा आहे, कारण की या जागेवर महाराजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं. महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 व मृत्यू पावले 3 एप्रिल 1680 मध्ये. महाराजांनी हिंदवी स्वराज्य फक्त 50 वर्ष लाभले. महाराजांचं मन असं होतं की ध्यानासारखं मन होतं, मनासारखे माणसं राजासारखं गड आणि गडासारखा राजा होता. राजाला हिंदवी स्वराज्य फक्त 50 वर्ष लाभले. आता आपल्या माणसाचे 50 वर्ष बघायला गेलं तर 20 वर्ष जातात बालपणामध्ये, उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये आपल्या मनासारखं घरी बांधू शकत नाही. राजाने 30 वर्षामध्ये 365 गड किल्ले जिंकले होते. बघा महाराजांचा राजवाडा त्या काळात पूर्वी एकावर एक 2 मजले होता. राजवाड्याच्या आजूबाजूला भिंतीमध्ये खिडक्या पाहायला मिळतात. टिळणी बुरुज आहे, खालून छत्री दसन, इथून पूर्वी टिळणी केली जायची. या साईडला पाण्याची टाकीत आपण खाली गंगासागर तलाव बघितलं, जो कामचुकारा पाणी करेल त्याला कावडीने पाणी ओतण्याची जागा होती. परंतु कोपऱ्यातील बाटप शिवरायांचं आंघोळ करण्याचं ठिकाण आहे. बाटप बघून घ्या, आपण पुढे राजांचं टाकसाल बघू. कुठं पाठवाय हे बाटप आंघोळ करण्याचं ठिकाण. स्वतः महाराज स्वतः आंघोळी इथे हो, इथे, करत इथे. होते. ओके. कुठे इथे बसून करायचे काय? त्यांचं बाटप आणि तुम्हाला बघा ओलं ड्रेनेज सिस्टीम, इथलं पाणी आणि टाकसाळमधलं पाणी ते निघून जाण्यासाठी मार्ग होता बाहेर. ते गावात कसं होर म्हणून दगडात हे काय टाकसाळ इकडं आता बाहेरच आहे. आम्ही इथूनच घेऊ ना आता. इथूनच घेऊ. हे आपण इथं आलो होतो. हा बोल मित्रा. टाकसाळ म्हणजे ना शिवकाळामध्ये शिवराई नाणी होऊन त्या काळात राजमुद्रा घडवण्याची ठिकाण होती. आता आपल्या कॉईनवरती कसं लेख असो की सत्यमेव जयते, त्या कॉईनवरती असा लेख जायचा की प्रतिपचंद्र लेख आहे वरद विष्णू वंदिता शाह सुनो शाह शिवशाह राजभद्र राजे, त्या कॉईनवरती लेख जायचा. तुम्ही नंतर पायऱ्या आल्यानंतर मधून शॉर्टकट आलात, नंतर आता तुम्ही पायऱ्याला चढून अर्ध्यातून पायऱ्या चढला तुम्ही. त्या काळात पायऱ्या नव्हत्या, त्या काळातून पायवाट होती नाणे दरवाजा घोड्याचा मार्ग. हा प्रत्येक मावळी शिवरायांचा कॉईन असायचा आणि त्या कॉईनवरती मावळींना नाणे दरवाजातून चेकिंग करून आतमध्ये सोडायचे. त्या साईडला बघा रेलिंग लावले टोक पाहायला मिळते ना, टकमोक टोक आहे. कुणी चोरी लबाडी म्हणा फितोरी म्हणा कुणी केली 7 दिवस शिवाजी महाराजाला लिंगाण्याच्या पाऱ्यावरती ठेवायचे. कायद्याने जर का 7व्या दिवशी गुन्हा कबूल केला 8व्या दिवशी महाराज त्याला डबल पोत्यात भरायचे, टकमोक टोक करून खाली कडट करायचे. काही इतिहासकारांची मत आहे की राजे धान्य कोठडीमध्ये कैदी ठेवत होते, कारण की बाले किल्ल्यामध्ये राजे कधीच कैदी ठेवते नव्हते. राजे लिंगाण्याच्या पाऱ्यावरती कैदी ठेवत होते. पेशव्याने त्या ठिकाणी कैद्यांचा वापर केला होता. एकदा जिजामातेंचं दर्शन करण्यासाठी शिवाजी महाराज त्या टकमोक टोकवर गेले होते. त्यांच्या पाठीवर एक छत्र धरून गेला होता, त्याचं नाव होतं निजाम. तो महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरून आला, जोराने वाराला. वाऱ्याबरोबर तो निजाम उडू लागला. तो महाराजांना म्हणतो की महाराज मला वाचवा. महाराज म्हणाले छत्रीचा गट दांडा पकड. शिवरायांची आज्ञा पाळली. खाली गाव आहे निजामपूर. छत्री उतरल्या गावाला छत्री निजामपूर नाव दिलेलं आहे. जशी हवा कमीत गेली तसं तो खाली गावामध्ये उतरू लागला, म्हणून त्या गावाला छत्री निजामपूर नाव दिलेलं आहे. कशाबद्दल? छत्री निजामपूर वारा आला. वाऱ्याबरोबर तो उडाला खाली, म्हणून त्या गावाला छत्री निजामपूर नाव दिलं. तो खालीच गेला. हो, सुखरूप उतरला खाली गावामध्ये.